अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर 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 महादेव हर. सज्जन हो, आज दिनांक 11 मार्च. आजच्यासाठी श्री महाराजांचे सुवचन म्हणजे आमच्याकडे ज्ञान तसा मान ही आहे. विद्वान सर्वत्र पूज्यते, अर्थात विद्वानांची सर्वत्र पूजा होत असते. एखाद्या राजाने नवीन निघालेले एखादे साम्राज्य जिंकून घेतले तर काही काळ त्याची पूजा केली जाईल, कौतुक केले जाईल. मात्र शोध लावणारे वैज्ञानिक संत श्री गुरु यांची सर्वत्र पूजा केली जाते, कारण ज्ञान चिरंजीव आहे. ज्ञानातून लागलेले शोध चिरंजीव आहेत. परिणामतः शोध लावणाराही प्रत्येकाच्या हृदयामध्ये चिरंजीव राहतो. साम्राज्य जिंकून घेतल्यानंतर त्याने केलेला प्रयोग, शास्त्र शस्त्र याचे शोध कोणीतरी लावले म्हणून तो साम्राज्य जिंकू शकला. आणि पहिली गोष्ट ज्ञानाच्या जीवावर जिंकणे ही वेगळी गोष्ट आहे, व शास्त्राचा शस्त्राचा धाक दाखवून जिंकणे ही पूर्णतया वेगळी गोष्ट आहे. ज्ञानासाठी प्रत्येकाच्या हृदयामध्ये जागा असते, मात्र अहिंसेला कुठेही जागा नसते. श्री महाराजांच्याकडे येणारे भक्त असंख्यात असत. प्रत्येकाची ज्ञानाची कुवत वेगवेगळी असणारच. म्हणून श्री महाराज म्हणत, आम्ही तुमच्यातील विद्या ओळखून बोलत असतो. श्री महाराज म्हणजे ज्ञानाचे सागर होते. मात्र कमी बुद्धी मंद बुद्धी लोकांचा कधी त्यांनी तिरस्कार केला नाही. त्यांना मान देता आला नाही, तर प्रेम मात्र दिले. श्री महाराज ज्ञानाविषयी बोलताना म्हणतात, या जगात ज्ञानाला फार किंमत आहे. ज्ञान नसेल तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. विद्या आणि ज्ञान या गोष्टी अशा आहेत की ज्या कुणाला चोरता येत नाहीत. दुसऱ्याला दिल्यावर दुप्पट होतात. धन मात्र चोरीला जाऊ शकते. जे चोरीला जाऊ शकते याचाच आपण विचार करतो व कवडी कवडी करून कमावीत असतो. हा धनाचा अभ्यास नको आहे. म्हणून श्री महाराज म्हणतात, आमच्याकडे सुद्धा ज्ञान तसा मान आहेच. ज्ञानवंतांच्या पुढे आपोआप मस्तके झुकली जातात. ज्ञान मिळवणाऱ्याने खूप कष्टाने ते ज्ञान मिळवलेले असते. त्याने पुस्तकातून मस्तकात घेतलेले असते, त्यामुळे ते मस्तक कुणाचे हस्तक होत नाही. मात्र दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे मात्र ते नतमस्तक होते. डॉक्टर आंबेडकर यांना पहिले बक्षीस मिळालेले एक पुस्तक होते. ते वाचले आणि त्यांच्या जीवनामध्ये संक्रमण व्हायला सुरुवात झाली. तीच गोष्ट महात्मा गांधींची. महात्मा गांधी म्हणतात, मी लहानपणी पहिले जे पुस्तक वाचले त्यामुळे मला जी प्रेरणा मिळाली, त्या प्रेरणेतून मला जनाजनांच्या हृदयामध्ये महात्मा म्हणून जागा मिळाली. अर्थात ज्ञान हे लोकांच्या हृदयात जागा मिळवण्याचे साधन आहे. श्री महाराज धनवंतापेक्षा ज्ञानवंताला मान द्यायचे. येणाऱ्या भक्तांच्या वरती आपोआपच ज्ञानाचे संस्कार होणे क्रमप्राप्त होते. आपणही असे ज्ञान मिळवूया ही जिद्द निर्माण करण्याची कृती महाराजांच्याकडे चालायची. ज्ञान उन्नतीकडे नेते, ज्ञान मुक्तीकडे नेते. विविध विद्या प्राप्त होऊ शकतात. विद्या देई धनलोका हेही होऊ शकते. अर्थात ही सारी वाक्ये महाराजांची आहेत. ज्ञान होणे म्हणजे नक्की काय, या गोष्टीतले सत्य आपल्या ध्यानात येणे होय. ज्ञान ही गोष्ट अभ्यासाने साध्य होणारे आहे.
मात्र याची सुरुवात नामापासून करणे गरजेचे आहे. नामाने सात्विक संस्कार येतात, चित्तवृत्ती शुद्ध होतात, बैठकीचा सराव होतो. अशाच साधनेमधून गौतम बुद्धांना ज्ञान झाले. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी नामाची व कर्माची साथ असेल तर त्यात खात्री अधिक मिळत असते. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी गुरूंची अत्यंत आवश्यकता असते. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. हर हर महादेव हर